सोलापूर शहरातील खड्डा तालीम परिसरात नागरिकांना गेल्या 2 महिन्यांपासून ड्रेनेज चेंबरच्या सांडपाण्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळा येण्या अगोदरच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या घरासमोरच सांडपाणी तलावासारखे साचलेले दिसत आहे। दरम्यान याकडे संबंधित महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रहिवाशांनी झोन कार्यालयास लिखित तक्रार दिलेली असतानाही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे। परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना गेल्या 2 महिन्यांपासून सांडपाण्याच्या यातना सहन कराव्या लागत आहेत। सर्वत्र दुर्गंध आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे। चिमुकल्या बालगोपाळांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे। अशा परिस्थितीत संबंधित अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्याला तिलांजली देताना दिसत आहेत। ड्रेनेज चेंबरचे काम करण्यासाठी संबंधित अधिकारी नागरिकांकडे पैशांची मागणी करत असून त्याशिवाय काम होत नाही अशी भाषा वापरत असल्याचे आरोप स्थानिक रहिवासी शिंदे यांनी केला आहे। वास्तविक पाहता पावसाळ्या अगोदर शहरातील नालेसफाई होणे गरजेचे असून तसे होताना दिसत नाही। उलट शहरातील विविध भागात या समस्या पावसाळ्या अगोदरच डोकेवर काढू लागल्या असल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला दिसत आहे। याकडे महापालिका आयुक्त लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे। वार्ड क्रमांक 13 मध्ये न्यू पाचेपेठ खड्डा या भागात जिथे नळाच्या पिण्याच्या पाईपलाईन आहे तिथं गटरीचं चेंबर असतं, पण चेंबर अशा जागी आहे की तिथं गटरीचं पाणी पूर्ण बाहेर येत आहे। आणि ह्याची नांदर्गी साहेब इथे वार्ड क्रमांक 13ला नांदर्गी साहेब म्हणून आहेत, त्यांना वारंवार ह्याची तक्रार देऊन सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही। आणि पिण्याचं पाणी भरावं का गटरीचं पाणी भरावं प्यायसाठी, आणि त्याच्यामुळे लेकरसुद्धा आजारी पडलेले आहेत। आणि तुम्ही शूटिंगहून बघितलेलं असेल की ह्याचे चेंबर कशा प्रकारे केलेले आहेत आणि नळाचे पिण्याचे पाणी कसे आहेत। मग ह्याची 3 महिने झाले ह्याची वारंवार तक्रार देऊन सुद्धा काम करत नाही, तर ह्याची दखल घ्यायला पाहिजे। आणि त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांना अर्ज पुरवलेला आहे। अर्ज त्यांनी आमच्याकडनं फक्त गेटच्या बाहेर काम करतो म्हणून अर्ज घेतलेला, आणि त्यानंतरनं रॉडनी फक्त रॉड फिरून जातात आणि पाण्याची ते ह्याची प्रेशरची गाडी मागून ते फक्त तेवढंच पाणी जाईना म्हणून पास करून पुन्हा गेलेलं पुन्हा काढलेलं। आणि चेंबरचं काम करण्यासाठी 15,000 रुपये खर्च, हे खर्च त्याचं हे मागून घ्यावं लागतं आम्हाला। त्यासाठी सुद्धा अर्ज केलेला, तरी सुद्धा त्यांनी अर्ज ते सुद्धा घेऊन खिशातच ठेवलं। अधिकाऱ्यांनी काय पैशाची मागणी केली का नागरिकांना? इथल्या नागरिकांनी सर्वांनी पैसे घेऊन ते आमचं काम करून द्या म्हणून तरी पैसे देतो म्हणले, तरी सुद्धा त्यांनी काम केले आणि पैसे पण मागितले। त्यांनी जास्ती पैशाचा खर्च सांगितला आणि काम केलेलं नाही आहे।